तीन आलसी मित्र आहेत. एका रूम मध्ये बसलेत, एकानं भाजी केली, 3 ताटं ठेवलेले, तिघाने एक एक घास खाल्ला आणि घास खाल्ल्यावर तिघाला बे कळालं भाजीत मीठ नाही. आता तिघ कसे आहेत? रोग आला तुम्हाला ताण आहे, कोणी सोडून गेलं, त्याची व्यवस्था करू. हो का? बर, चल माझ्यासोबत. हा मेन गोष्ट, तिघांनी एक एक घास खाल्ला, घास खाल्ल्यावर कळालं की भाजीत मीठ नाहीये. मग तिघांनी एकमेकाकडे पाहिलं, तिघ दलिंदर आळशी. यानं त्याच्याकडे पाहिलं, तू जाय. ते मला, भाऊ आपण एकदा बसल्यावर जिंदगीत उठत नाही. यानं त्या दुसऱ्याला म्हणलं, तू जाय. ते आपला इशे खोले म्हणला, आपला इशेच खोले म्हणला. आपण एकदा बसलो ना, कोणाचा बाप येऊ दे म्हणला, आपण जागून हलत नाहीत. आता जे म्हणलं होतं ते बी कोमात गेलं. तिघांनी एक एक घास खाल्ला, भाजीमध्ये तर मीठ नाहीये. अर्धा तास झाला. अर्धा तास झाल्यावर तिघां मिळून एक सोल्युशन काढलं. काय सोल्युशन काढलं? आपल्या तिघात जे कोणी पहिले बोलल म्हणले त्यानं मीठ आणायचं. आता मला सांग, मीठ आणायला असं असतं का रे, हॉल आणि किचन 2 किलोमीटर लांब आहे? हॉल आणि किचन 2 किलोमीटर लांब आहे असं आहे का? हॉलच्या बाजूलाच किचन असेल ना. पण हे तिघ कसे आहेत? आणायचं काय आहे? आता तिघां मिळून ठरवलं काय की जे आपल्यात पहिलं कोणी बोलल त्यानं मीठ आणायचं. 1 तास झाला, एकही बोललं नाही. काम काय? पण तिघ कसे आहेत? तुम्हाला तुमच्या आवडत्या माणसाची शपथ आहे, बोलले पाहिजे. मै जीभ काळी आहे, तिला झटका येणार म्हणजे येणार. आता मी तिघ कसे आहेत? आणायचं काय होतं? आता कसं बोलले तुम्ही? म्हणजे दलिंदराव सुधरा, किती काळजी तुला तिची. काय घेणे मरो काही उलथो पालथो, तू या बापाची काळजी कर, माईची कर. ते नाही, तिला आवडते म्हणलं. बाबा तुला वाटलं काही झालं तर वांदेत ना काही कायचे. आणि मग झालं काय बाबा, 1 तास झाला, 6 वाजले. तिघं एकमेकाकडे मुखऱ्या मुखऱ्या हसायलेत, एकमेकाकडे खुनवायलेत. तू जाय म्हणजे डोळ्यान. रात्रीचे 12 वाजले, एक बी बोललं नाही. काम काय होतं? पण तिघ कसे आहेत? हे दलिंदर तिघ बी ताटाच्या बाजूला झोपी गेले. आता तिघ ताटाच्या बाजूला झोपी गेले आणि तिघ झोपी गेले आणि सकाळी उठले. सकाळी उठल्यावर पुन्हा एकमेकाकडे पाहून स्माईल करायलेत, डोळ्यान खुणवायलेत. दुपारचे 12 वाजले, एक बी बोललं नाही. काम काय होतं? पण तिघ कसे आहेत? दुसऱ्या दिवशीचे 12 वाजले, रात्रीचे 12 वाजले, पुन्हा ताटापाशीच पालथे झाले, तिथंच झोपले. तिसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा उठले. आता थांब, तू गडबडीत झालेला आहे का?